अरे वा रजनी, मस्त एकटी एकटी बसली ना जेवण करायला तू तर. आता का करू दुर्गाताई, सिटीला लागली होती भूक, मार बोंबलत होती मम्मी जेवण करून म्हणून. मी म्हटली सगळ्या जणी दिसल्या सु लग्न लावायला न. रजनी कुठे गेली? आली नाही म्हटल्या का? नाही दिसली होती ना, नाचत होती तर दिसली होती. मी तर आली होती, तुझी लक्ष नव्हते. बोलीन म्हटली तर मग नाचण्याच्या धुंदीत होती. लावत नाही का सु लग्न? लावते म्हटली, गर्दी होती खूप. मग हे रडायला बसली मम्मी, भूक लागली तर म्हटले चल देते जेवण. बरोबर आहे, लेकीच्या मिसा ना आईलाही मिळते जेवण. बरोबर आहे. नाही तसं काही नाही, तिच्यासाठीच आणली. राहू दे रजनी, राहू दे. तू आपल्या जेवढंच ठेव, तेवढा खात असेल ते. पोरगी खाते का तेवढा? हो बरोबर आहे, मी खाऊन घेईन वाचेल तर. झाली का गर्दी कमी झाली? हो झाली, आता नाही आहे जास्त. आता फोटो बिटो काढून राहिले. तुम्ही लावले का सुलग्न? नाही ना, मी नाही लावले सुलग्न. यांनाच पाहायला आली, कुठे गेले ते. आता मिळाले यांना यार दोस्त. काय जेव रजनी, मी जाते बघते यांना कुठं आहेत तर. दुर्गाताई, हे तुमचे धीर दिसतील ना, तर त्यांना पाठवा. मग मी पण चालली जाईन सुलग्न लावायला. हो ठीक आहे. गर्दी तर खूप दिसून राहिली जेवणाला पण. हो, मलाही लाईनमध्ये राहावं लागलं असता. मी म्हटली माझ्या पोरीला भूक लागली आहे तर मग घेऊ दिला वगैरे म्हणा. पोरीच्या बाळांना सगळ्या ठिकाणी चालते ना. आता काही म्हणा बाबा. सिटी गुलाबजामुन खाल्ली की नाही? खाल्ली ना काकू, खाल्ली. 2 ताट घ्यायला पाहिजेत होता. एकच ताट घेतली तर एकच पाटी मिळाली गुलाबजामुनची. तिथं 2च गुलाबजामुन होते. आता ते गुलाबजामुन हे सिटीनंच खाल्लं 2ही. तर घेऊन घे ना, आता मिळत नाही का गुलाबजामुन दुसरे? मग असेच तर मागायला पाहिजेत होता. जेवण घेतली तेव्हा आम्ही दोघे मायले की आहोत तर 2 वाट्या द्या म्हणून. नाही मागितली बाबा, खूप गर्दी होती तर नाही मागितली. पाहते आता, जाऊन बघते देतात का. आता मम्मी मलाही पाहिजे अजून गुलाबजामुन. काऊन सिटी? खाल्ली ना 2 गुलाबजामुन, अजून किती पाहिजेत? पोटभर मिळतात का? हा आता जेवढा आहे तेवढा संपव आधीचा. म्हणते सिटी तर आणून घे ना गुलाबजामुन. नाही हा आहे ना ताटामध्ये आधी. हा संपव द्या, मग वाटल्यास आणीन, मग खाईल तर. ते तशीच करते. आता जर गुलाबजामुन आणून देईन ना तिच्यासाठी तर भात जेवणारच नाही, पोळी तशीच टाकेल. आता लहान मुलांना जे आवडते ते खातात, खाऊ दे. आता मी आणून दिली असती पण गर्दी आहे बा. नाही जा तुम्ही जा, मग मी पाहते. अरे सिटी, जेवण करायला बसली का? हो काकाजी. झाला का तुमचं जेवण? झालं भाऊजी? नाही आता घेतो ना. हे गुड्डीची आई आली का जेवण करायला इकडे? माहित नाही भाऊजी, बसले असतील तिकडे. खुर्च्या वगैरे आहेत ना लावल्या, तिकडे बसले असतील जेवायला. हे सिटीनं पाहिजे म्हणलं जेवण, म्हणून हिला घेऊन मी इकडे आले. रमेश का शांताराम भाऊ, तुम्ही इकडे या. मी तुम्हाला इकडे तिकडे पाहतो जेवण करायसाठी. का सांगते नाही रमेश तू? तिथं सुलग्न लावला ना, गायबच झाला तू तर. या बाबूराव सोबत बोलता तिकडे चालली गेलो. कुठं गेला होता तर? कुठंच नाही, बोलत गेलो तिकडे गेटकडे समोर. मग म्हटलं जेवण करून टाका. त्याला म्हटलं चल जेवण करायला. तर तो म्हणते वेळ आहे म्हणते. पाहत असेल आपला अरेंजमेंट पाहत असेल. रमेश त्याला सोबत काऊन नाही आणला तू? ललिता बहिणीने सांगून ठेवला होता थोडा लक्ष द्या म्हणून बाबूराववर. अरे बाबा शांताराम भाऊ, का त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे? फालतू आपल्याला पण बिघडवून टाकेल तो. म्हणून येऊन गेलो बा मी. गेले ते दोघे, हिरालाल बाबूराव दोघेही जण गेले. आता कुठं गेले तर जाऊ दे, चल जेवण करून टाकू. मग आपण पहिल्याच गाडीनं चालले जाऊ. तर शांताई जेवण करायला बसली की नाही तर माहित नाही. बसले असतील ना, मी कुंताला म्हटलं होतं लवकर जेवण कर उरकवाल म्हणून, जायला बरं होईल म्हटलं. बसले असतील मग शांताबाई पण. का माहित बाबा, ते ना कार्यक्रमात राहिली का माझ्याकडे बिलकुल लक्ष नाही राहत तिचं. चल ते तिकडे ताटा वगैरे आहेत, चल जेवण घेऊन टाकू आपण. हो चला. बाबा जेवण पटापट सिटी का माझ्या थोबड्याकडे पाहते तर माहित नाही. जेवढा लागते तेवढा जेव. झाला असेल बाईचा, म्हणून माझ्या थोबड्याकडे पाहून राहिली. का हसून राहिली? खा ना, मार भूक लागली होती ना तुला. मम्मी झाला, आता तू जेव. मम्मी मी आणू गुलाबजामुन? नाही थांब, इथंच थांब, मग जाऊ आपण. हा ताटातलं असं पहिले संपवू दे, मिळणार नाही अशाने. हट मम्मी, तू असेच करते. पाय कोणता पाय, दोघेही माहिले की जेवण करून राहिल्या ह्या. हो नाही, आता इथं बसले आहेत ना. हे गुड्डी माझी पोरगी म्हणते सिटीला बोलवून आणतो म्हणते जेवण करायसाठी. झालं का रजनी, जेवण झालं? अरे शांताबाई, सुरू आहे ना शांताताई, जेवण सुरू आहे. मस्त काम आहे रजनी, चल वगैरे काही म्हणत नाही बा. दोघेही माहिले की येऊन मस्त जेवण करायला बसून गेले तुम्ही तर. आणि माझी पोरगी गुड्डी सिटीला बोलवायला गेली. मग का म्हणता कोणता ताई? गुड्डी सिटीला बघायला गेली का? नाही तर का? बाबा मी कोणालाच चल नाही म्हटली. ते ना सुलग्न सुरू होता ना, तुम्ही वगैरे सगळे स्टेजवर जात होते सुलग्न लावायला. तर हे रडायला बसली मम्मी, भूक लागली म्हणून. पोरांच्या कसं राहते, खाणे तर कमी पण जास्त बोंबलणे राहते. तर चल म्हटली, देऊन देते तुला. मी तर सुलग्न पण लावायचीच आहे. हो तर आली तर थोडासा सांगायला पाहिजेत होता ना. गुड्डी आली असती सोबत, ते जेवण करून घेतलं असतं तिनं.
आता म्हटली गुड्डी सोबत होती तुमच्या, तुम्ही फोटो बिटो काढाल बाबा स्टेजवर जाऊन आपल्या फॅमिलीची. म्हणून ना मी काही आवाज नाही दिली, मी कोणालाच आवाज नाही दिली. मी एकटीच आली आपल्या पोरीला घेऊन. जाऊ दे जाऊ दे, जेवण करू दे. बरोबर आहे, ते लहान आहे ना पोरगी, तिला भूक लागली असेल. रजनी कशी झाली रजनी भाजी? शांताताई भाजी वगैरे छान आहे. भाजी, वरण, भात, कढी सगळंच छान आहे. सगळं स्वयंपाक छान आहे. गोडमध्ये काय आहे? गोडमध्ये गुलाबजामुन आहे ना ताई, तुमच्या तर ताटात दिसत नाही. झाले बाबा, गुलाबजामुन खाऊन झाले माझ्या पोरीचे. आता जेवण उरकतच आला ना. चल कोणता आपणही करून घेऊ जेवण. गुड्डी येईल तर मग येईल आपल्याकडे, तोपर्यंत लाईनीत लागावं लागेल ना. लाईन तर खूप लांब दिसून राहिली. हो ताई चल. ललिता कुठं चालली? जेवणाच्या तर स्टेजच्या साईडला आहे. इकडे कुठं चालली? बाहेर जाते नाही रस्ता. माहित आहे ना मला दुर्गा, माहित आहे बाहेर जाते रस्ता म्हणून. आता मग जेवत नाही का? सगळ्या जणी गेल्या तरी जेवण करायला. हो जेवते ना जेवते. असेच आली होती इकडे बघायला, डेकोरेशन वगैरे बघायला, असेच फिरायला आली होती. आता का सांगू बाबा हिला. तू दुर्गा तू का करून राहिली इकडे? झालं का तुझं जेवण? नाही हो ललिता, जेवण बिवण तर व्हायचंच आहे. मी तर सुलग्न पण लावायचीच आहे. काहून सुलग्न काहून नाही लावली? इकडेची पाहुणी हो म्हणून नाही लावली का? यांना बघून राहिली ना, दोघे जण सोबत जाऊन सुलग्न लावून म्हटली. आता हे गायब आहेत म्हणून यांना इकडे बघायला आली असतील ना, तिकडे कुठेही बाकी जणांसोबत असतील. नाही नाही नाही, सगळीकडे पाहिली मी, आहेतच नाही. हे आमच्या इथले आणि तुमच्या इथले बाबूराव भाऊ दोघे जण मला दिसले नाही. मला तर वाटते तू बाबूराव भाऊलाच पाहायला आली असणार. माझ्याजवळ खोटे बोलून राहिली तू. हो हो बरोबर म्हणून राहिली दुर्गा, मी यांनाच पाहायला आली. म्हणजे सुलग्न पण नाही लावले का तुम्ही? नाही नाही, सुलग्न वगैरे लावतपर्यंत होते, माझ्याजवळच होते. मग मला बोलले जेवण करायला जातो, तर ठीक आहे म्हटलं जा म्हटलं. आता या सरपंच भाऊ वगैरे सोबत होते ते. मग मग तुला कसं माहित की नाही आहेत म्हणून? गेली ना मी तिकडे जेवण करायसाठी, सगळे जण दिसले पण हे नाही दिसले. आमच्या इथले दिसले का? नाही नाही, तुमच्या इथले भाऊ नाही दिसले. मला वाटलं आता मुलीकडले आहात तुम्ही, तर ते असतील आपल्या कामामध्ये. नाही बाबा, त्यांना कोणता इथं काम, तर म्हणून मी बघायसाठी आली. दोघे जण गेले असतील, कुठं गेलेत आता. वहिनी वहिनी का झाला? काही नाही ना कावेरी ताई, चला जेवण करायला. का झाला तुमचं जेवण? नाही नाही, व्हायचंच आहे जेवण. चला ना मग, भूक लागली बाबा खूपच. तुम्ही दिसले नाही म्हणून बघायला आली. चला दुर्गा वहिनी, तुमच्या तर झाला असेल म्हणा जेवण. नाही हो कावेरी, कुठं माझा जेवण झाला. दुर्गा वहिनी तुम्ही तर सुलग्न पण नाही लावले ना? हो नाही लावली, तुमच्या भावालाच पाहत आहे. कुठं गायब झाले तर माहित नाही. हा बापा तुम्ही पण वहिनी, आता इथं कुठं भाऊला पाहावं लागते? घर आहे का तुमच्या? भाऊला पाहतो म्हणता. बापा मीच नाही, तुझी वहिनी पाहून राहिली ना तुझ्या भावाला. दोघे जण गायब आहेत. हो का? असतील ना, कुठे गेले असतील, इकडे तिकडे फिरत असतील. एवढा मोठा लॉन आहे तर. नाही नाही कावेरी ताई, तुम्ही समजून नाही घ्या, ते दुसरीकडे गेले असतील. कुठं मिळते बा म्हणून. का वहिनी तुम्ही पण? नाही नाही कावेरी ताई, माझ्या अंदाजानं बरोबरच आहे. मी घरी त्यांना किती वेळा समजावून सांगितले. मी म्हटले असे कराल तर मी काही लग्न लावायला येत नाही, तर नाही बोलले. आणि पहा आता गायब आहे. नाही ना वहिनी, इकडे कुठं भेटत नाही, इथं दारूबंदी आहे म्हणतात. अहो बापा, दारूबंदी राहो का काही राहो, पेणारे राहिले ना, त्यांना बरोबर माहित होते कुठं काय मिळते म्हणून. जाऊ द्या ना, तुम्ही वारलाच टेन्शन घेऊन राहिले दोघेही जणी. चला जेवण करायला चला. हो ना, बरोबर आहे कावेरीच्या म्हणणं. चल मी आता एकटीच लावून टाकते ठीक आहे, आणि जेवण करायला जाते. कावेरी तू जेवण करायला म्हणून राहिली, तू सोबत बसशील नाही का? घरच्या ते टेबल लावून बसतात ना, तू नको जेवण करू? आहेत ना एवढ्या जणी, मी कशाला बसीन तिथं? नाही नाही तशी नको म्हणू, मी कशाला बसीन म्हणून, तुला बोलवतीलच, मग अजून डबल जेवशील का? हो कावेरी ताई, हे दुर्गा बरोबर म्हणते. तुम्ही थांबूनच जा बापा, वहिनी खूप भूक लागली ना. तर एक काम करा, भूक लागली ना, मी घेतो जेवण. त्यातला एखाद पापड बिपड खाऊन घ्या, नाही तर गुलाबजामुन वगैरे. तसा करावं लागेल. आता झाला तरी सुलग्न आटोपलाच असेल. आता 1-2 फोटो काढतील आणि बस जेवणाच लावतील. हो हो आटोपत आला सुलग्न. आता ते फोटोशूट सुरू आहे, फोटोशूट नवरदेव नवऱ्याचे. इथं हात ठेवा तर तिथं हात ठेवा, तर असे बघा तर तसे बघा. बापा 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 बापा, काही सांगू नका कसे कसे फोटो काढतात तर. पण तरी पण याला बोलवा त्याला बोलवा, जमा करतपर्यंत अजून अर्धा पाऊण तास काही जेवण मिळत नाही. हो तो तर आहे म्हणा, टेबल खुर्च्या लावतील, मग सगळ्यांना बोलवतील. म्हणून बाबा मला खूप भूक लागली आहे. एक तर मगाशी खूप घाई करत होते ना ते काकाजी काकू, तर त्यांच्या घाईमुळे मी पोटभर जेवली नाही, इकडून तिकडून जेवली. मोठी घाई आहे या दोघांनाही. घाई आहे म्हणूनच तर वेळेवर लग्न लावला की नाही, नाही तर वाजले असते रात्रीचे 10-11. कशी 7:30 वाजेची वेळ होती, तर बरोबर 7:30 वाजे लग्न लागला. सगळे म्हणत होते मस्त वेळेवर लग्न लावले म्हणून. नाही तर म्हणत होते आमच्या इकडे एवढे लवकर लग्न लागतच नाही, 9 वाजे लग्न लागते असं म्हणत होते सगळे. दुर्गा ललिता का करून राहिले तुम्ही? कावेरी काही नाही, असंच इकडे आला नाही का फिरायला? झाला का सरपंच ताई, जेवण झाला तुमचं? हो झाला ना, झाला जेवण झालं.
आता म्हटलं इकडे पान बिनाचे दुकान लावले आहेत तर जाते तिकडे पान खायसाठी. तर तुम्ही मिळाले इथं. चला पान खाऊ. नाही ना बाबा, आमचे जेवणच व्हायचे आहेत ना, कुठं पान खाऊ आम्ही. कावेरी, कावेरी, छान वाटून राहिली साडी. माहेरची साडी आहे का? ललिताकडून आहे का? तू घरी घेतली की काकूनं घेतला तुला? हो बाबा बाबा, काकू अशी साडी घेते का एवढी महागाची? हे साडी मीच घेतली. काहून, तुझ्या भावाने नाही घेतली का साडी? भाऊच्याही घरची आहे ना साडी. मग भावाच्या घरची साडी काऊन नाही घातली? तू घेतली घरी ते साडी घातली ना, भावाच्या घरची काऊन नाही घातली साडी? ते उद्या घालणार आहे रिसेप्शनला. बाईच आहे तू कावेरी. भावाच्या घरची आज घातली असती आणि रिसेप्शनला तू घरी घेतली ते घातली असती. नाही नाही, मला ते रिसेप्शनला घालायची आहे. मी तर तशीच म्हटले कावेरी ताईला की आमच्या घरची आज घाला म्हणून, तर नाही म्हणाले. काही नाही होत ना, आज घातला ना उद्या घातला का एकच आहे, घालणारच आहे ना. हो हो, तेही आहे. मग काकूनं कोणती साडी घातली तर तुला? ते सकाळी घातली नव्हती का? तुम्ही नाही बघितल्या, हळदीच्या आधीच घातली होती. तुम्ही नाही आले होते तेव्हा. अशी फिकट गुलाबी होती. हो का? जाऊ दे, जशी घेतला तसे. हो, आता का करायचं आहे? चला बा, तुम्ही जा जेवण करा, मी जाते पान खाते. एकटेच चालले ना पान खायला? सरपंच भाऊला सोबत घेऊन जा ना, माहित नाही कुठं गेले तर ते. अरे वा सरपंच भाऊ, जेवण एक नंबर होता. हो, जेवण वगैरे छान होता म्हणा. बस थोडाशी भाजी ना तिखट पाहिजे होती. नाही, अजून किती तिखट पाहिजे होती, तेवढी तिखट होती तरी भाजी. नाही, वरण होता ना तर तिखट भाजी पाहिजे होती थोडीशी. नाही, बरोबर होती भाजी. जास्त तिखटही नाही खावा माणसानं. हो ना सरपंच भाऊ, ती भाजी तर बरोबर होती. कुठं फिकी होती भाजी? तुम्ही तर बायासारख्या गोष्ट करायला बसले बा सरपंच भाऊ. बायांसारखे म्हणजे रमेश? बायांच्या कसं राहते, पोटभर खातील तरी का म्हणतात मी ना पोटभर जेवलीच नाही. कुठेही जेवायला जातील आणि 4 बाया मिळाल्या की बस काही ना काही तिथून त्रुटी काढतील, म्हणजे काढतीलच. सगळं जेवण व्यवस्थित असेल तरी ना म्हणतील काही म्हणा गुलाबजामुन जमले नव्हते, गुलाबजामुन मध्ये ना रस नव्हता घुसला. रमेश, तुला तर मोठा माहित आहे. कोणता सांगते का असे? नाही, कोणता नाही सांगत. माहित आहे, जेवण वगैरे करतो आपण, कुठे गेला की साईडला बाया वगैरे राहिल्या तर आवाज येऊन जाते. रमेश, आता काही नको सोचा बाबा तुम्ही. सरपंच भाऊ, ते सगळं जाऊ द्या. सरपंच भाऊ, आता पान चारा ना. आता पान मी विचारू का? नाही चारत असणार तर सांगा बा, मग आम्ही आपापल्या पैशानं खाऊ पान. अरे आता तुम्हाला दोघांना चारायचं ठीक आहे, नेतो तुम्हाला पानवाल्याजवळ, पण मग आपल्याला पाहून अजून लोक येतील ना तिथं. कमी आहेत का बाबा वराडी? मग फालतूच्या 30 रुपयाच्या ऐवजी 200 रुपये खर्च येईल. तिकडे गेटकडेच तर लागले आहेत पानवाल्याचे दुकान. चला पाहू. नाही असतील कोणी आवडाव पाहू आणि घेऊन घेऊ 3 पानं. आणि असतील तर वराडी पाहतच राहतात कोणाला बकरा बनवायचे म्हणून. बस आता त्यांना माहित आहे मी कोणाला नाही म्हणू शकत म्हणून. आता तूच म्हणला सरपंच भाऊ कसा पान नाही चारत का म्हणून, तसे सगळेच म्हणतात. आणि मग इकडे खिशात पैसे राहत का नको राहत, पण आपली इज्जत ठेवावं लागते ना लोकांसमोर. नाही तर का म्हणतील एक पान नाही चारू शकला सरपंच कायचा, अशी गोष्ट आहे ना बाबा. बरं तुम्ही नको घ्याल. मी नाही तर शांताराम भाऊ जाऊ, तुम्ही पैसे देऊन द्याल. पाहू कोणी नाही असतील तर पटकन 2-3 पानं घेऊन येऊन जाऊ. असं चालते मग. अरे रमेश, बाबूरावला हिरालाल आले की नाही आले? जेवण घेऊन करताना दिसले नाही ना? का माहीत बाबा, ते वहिनी विचारत होती, दुर्गा वहिनी पण विचारत होती मला आणि ललिता वहिनी पण विचारत होती कुठं गेले म्हणून. बस आता त्यांनी दांगडो नाही केले पाहिजे. अरे शांताराम, रमेश, देवराज, अरे इकडे तुम्ही. मी तिकडे पाहतो तुम्हाला. तुमचं जेवण व्हायचंच आहे का? झाला काका, जेवण झालं आमच्या. तुम्ही आमची चिंता नका करू. तुम्ही बघा तिकडे. तुमचं झालं का जेवण? जेवण वगैरे झालं तुमचं? नाही व्हायचं आहे आमचं जेवण. मी का म्हणतो, ते गाडी सुटून राहिली तर कोण आहेत जाणारे? कोण आहेत म्हणजे आता सगळेच जण जाऊ ना, इथं कशाला थांबू आम्ही? हो तर तोच, गाडी सुटून राहिली तर म्हटलं जा. बाकीचे आम्ही तर तिघेच आहो इकडे. बाकीची वराडी जे दिसले त्यांना सगळ्यांना सांगितलं मी गाडीकडे जा म्हणून. पण काका, तुम्ही आतापर्यंत जेवण व्हायचंच आहे का तुमच्या? अरे देवराज, ते आम्हाला सोबत बसावं लागते ना तिथं. टेबल खुर्च्या लावून मग सगळ्यांना बसवतात. तुला तर माहीतच असेल ना, मागच्या वर्षीच पोरीचं लग्न केलं तर. हो माहीत आहे. तिकडेचे इकडेचे सगळेजण सोबत बसतात. मेन मुलाचे आई वडील, मुलीचे आई वडील, मुलाचे भाऊ भावजे, मुलीचे भाऊ भावजे, असे सगळे एकत्र बसतात. माहीत आहे. हो तर म्हणतं एवढा उशीर कसा? आतापर्यंत तर होऊन जायला पाहिजेत होता. याला बोलव त्याला बोलव, त्याच्यामुळे उशीर झाला ना. आता मी इकडे आलो, आता मला आवाज मारत होते, आता माझ्यासाठी थांबले ते. मी म्हटलं सुरू करा तुम्ही, मी येतो. तर नाही म्हणतात लवकर या, आम्ही थांबतो म्हणाले.
तर मग तुम्ही निघा तुम्ही जेवण करा. आम्ही जातो आम्ही. हो तर तेच सांगायला आलो मी तुम्हाला. आता कोण कोण वराडे आले कोण कोण नाही सगळ्यांना घेऊन जायची जिम्मेदारी तुम्हाला तिघांवर. हो आमची जिम्मेदारी आम्ही नेतो सगळ्यांना. तुम्ही फक्त ना एकदा माईक वरती पुकारून घ्या. वराडी जिथं कुठं असतील त्यांनी गाडी जवळ जाण्याची कृपा करावी. अवघ्या 10 मिनिटांमध्ये गाडी सुटत आहे म्हणावी. तर लवकरात लवकर तुम्ही गाडीजवळ पोहोचा. असं फक्त तुम्ही माईक मध्ये पुकारून घ्या. मग सगळं आम्ही बघतो. तुम्ही आरामशीर जेवण करा. हो ठीक आहे मी पुकारून घेतो. बाकी जेवण वगैरे ठीक होतं ना? हो काका 1 नंबर जेवण सगळंच व्यवस्थित होता. काही उच नीच काही नाही आहे. सगळंच व्यवस्थित आहे. नाही सांगा ते तसं काही असेल तर. नाही काका बरोबर व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे. कशाला काही आहेच नाही ना का सांगायचं. पण काका बाबूराव ना हिरालाल नाही दोघेही गायब आहेत दिसले नाही. अरे बाबा त्यांच्या का दिमाग खराब केला त्यांनी दोघांनी. म्हणूनच ते एवढा उशीर झाला आम्हाला जेवण करायसाठी. ते दुर्गा आली आणि हे ललिता आली आणि ते काका म्हणते हे दोघेही गायब आहे. मग मी आणि महेश म्हणलं चल बरं जाऊन पाहू. त्यांना आणलो बाबा का पेले आहेत नाही. दिमाग खराब केला आहे दोघांनी. मग महेशनी त्यांच्यासाठी ताट आणला. खाल्ला नाही काही नाही असे बडबड करत होते. आणि इथं कोणाच्या तरी घरी महेशनी सोडून दिला त्यांना. त्या महेशच्या रिश्तेदार आहे म्हणे. त्याच्या घरी नेऊन झोपवून दिलं. तिथं नेऊन झोपवलं ना मग येतील कसे ते. अरे तर गाडीत बसायच्या हालतीचे होतेच नाही ना ते. पाहू मग आता त्यांना कसं आणायचं आहे तर थोड्या वेळ आता 1 तास आराम करू द्या त्यांना. ते दोघांवर थोडा लक्ष काऊन नाही ठेवले तुम्ही. आता का त्यांना बांधून ठेवलं असता का बा आम्ही. सांगा तुम्हीच आता. मग इथं दारूबंदी आहे तरी ते पिऊन आले. मग कुठून आणला तर सोबत तर नाही आणला बट त्यांनी. मलाही तसंच काही वाटते. हे हिरालालनंच केलं असेल गडबड. चल ते जाऊ दे. आता मी जातो जेवण करायला. तुम्ही जा बरं पटकन. आणि सगळ्यांना बसवा गाडीत बरोबर. हो तुम्ही जा. मग बघा सरपंच भाऊ जमवला यांनी आपली नाही का. बट हे दोघेही चालू आहेत. भन्नक नाही लागू दिलं आपल्याला. अरे सांगितलं असतं तरी कोण घेत होता. तू घेतला असता का. का होत होता थोडी मारायला. नाही आपण नाही म्हणला एकदा तर नाही. आता चला ना. आता अशा गोष्टी करून कोणता फायदा आहे. आता जेवण बिवण झाला सगळं झाला. आता चायची तयारी आहे. चला लवकर चला. पाणी घेऊन घेऊ तिकडे जाता आणि गाड्यांकडे जाऊ. चला हो चला. शांता ह्या बाकीच्या कुठे गेल्या आहेत का काकीची त्या पानवाल्याकडे आहे. तुम्ही कुंताला बोलवायला जात होते. मी तिकडे जेवणाकडे पाहिले तुम्हाला कोणीच नाही दिसलं तुम्ही तर. काकू जेवण वगैरे झाला ना आता इकडे बाहेर निघाला आम्ही. ते सरपंच भाऊ वगैरे पान घेत होते. घ्या म्हणतात आम्हाला. तर कुंता नाही आहेत. मी कुंतालाच बोलवायला जात होते. मी म्हटले गेल्या काका बाबा मला न माहीत करतात. नाही काकीजी अशा कशा जाऊन आम्ही तुम्हाला सांगितल्याशिवाय. आता गाड्या जाऊन राहिल्या म्हणतात ना आता जाऊ आम्ही. शांत तू थांब. आता बिदाई होईल ना तू थांब. मी जाते. कारण की बेबीबाई पण इथंच आहेत. कावेरी आहे घरी. मला बघावं लागेल ना स्वागताचा. कुंताच्या पोरीला घेऊन जाते. ते स्वागताची तयारी वगैरे करे. आता मी जाते म्हणत होती. नाही शांता तू थांब ना. एकटीच थांबू का. बघ आता तू कोणी थांबत असतील तर थांबावं ना. नाही तर मग आहे बेबीबाई आहे ना कावेरी आहे सोबत. हो ठीक आहे. जास्त इजानी कशाला थांबून. हो बाकीचे सगळे आम्ही निघून जातो. आता 2 गाड्या आहेत टाटा सुमो. एका गाडीवर तर आपल्याकडलेच येतील आणि दुसऱ्या गाडीवर मुलीकडले. हो 2 गाड्या तर लागतीलच. त्यांचा सामान बिमान हा तो आहे तर. झालं का तुमचं जेवण वगैरे झालं. हो शांता झालं ना जेवण. हे म्हणायला बसले की गाड्या सुटवत आहेत तर म्हणून मी आली मग इकडे. ठीक आहे शांता मग तू सांभाळून घेशील सगळं. हो काकू हो ठीक आहे ना. काही म्हणा बेबीबाई मला ना बिदाई नाही पाऊस वाटत. मी म्हणतही होती काकूंना मी नाही थांबत म्हणून. मी जाते तुम्ही थांबा म्हणून. हो शांता बरोबर म्हणून राहिले तू. आपल्या इथे येत आहे पोरगी पण आपलाही मन भरून येते या बिदाईच्या वेळेस. काकू तुम्ही एवढे रडाल. आता कशी ते लक्ष्मी चूप राहिली. आता नका रडू. आतापर्यंत लक्ष्मी रडतच होती. मुलीची बिदाई ना काकू खुशी करावी. असं रडू कराल का तुम्ही मुलीची बिदाई. तिला किती दुःख होईल जातानी. पार्वतीबाई नका रडू. खूप कोशिश करत आहे मी. खूप कोशिश करत आहे अश्रू थांबवण्याची. पण माझे अश्रू थांबूनच नाही राहिले शांताबाई. माझी पहिली मुलगी आहे.
माझी लहान मुलगी तर आपल्या मावशीच्या इथं राहते, पण ह्या दोन्ही मुली माझ्याजवळ होत्या. ही माझी मुलगी मला सोडून कुठंच नाही गेली शांताबाई. आता एका वेळेस तिची मी बिदाई करत आहे, रड थांबतच नाही आहे शांताबाई. हो समजू शकते, मी समजू शकते, पण तुम्ही आपले अश्रू थांबवा. मम्मी नको रडू ना ग, मम्मी नको रडू ना. ते बघा पार्वतीताई, लक्ष्मी का म्हणून राहिली नको रडू म्हणत आहे. तुम्ही रडतात, ह्या तुमच्या दोन्ही मुली रडून राहिले. नका रडू, तुम्ही रडूच नका. ती तिथं सुखीच राहील. एकच मुलगा आहे काकूंना, आणि एकच सून, नाही मुलगी नाही कोणी दुसरा मुलगा. चांगलीच राहील तिथं, प्रेमातच राहील ही मुलगी तुमची. पार्वतीबाई, ते सगळे दिले का काकाने आज आहे, सगळ्या गाडीमध्ये दिले? हो, माझ्या बहिणीला सांगितली ना, ते करून राहिली, देऊन राहिली. ते इकडे बिदाईसाठी वेळ होत होती ना, तर मग आम्ही इकडे आलो. चला बापा, आता आपले असूर पुसा पहा, सगळे जण रडून राहिले. शांताबाई किती वेळ आहे? झाला ना आता, सगळे निलाफला वगैरे टीका आता झाला. विचारून घ्या किती वेळ आहे तर, तसं निघायला बरं होईल. हो हो पार्वतीबाई, आता निघायच्या की वेळ आहे? झाल्या ना सगळ्यांच्या भेटी वगैरे? थांबा, माझ्या बहिणीला बोलवते, ते तिकडे सामान सुमानच ठेवत आहे. जा बेटा, मावशीला बोलवशील.